नमस्कार मंडळी, भारत दर्शन या माझ्या युट्यूब चॅनलवरती आपले परत एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत श्री क्षेत्र शेगाव येथील श्री गजानन महाराज यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन त्याची पूर्ण माहिती. तर सुरुवात करूया. इथे आल्यानंतर आपल्याला रेल्वे स्टेशन किंवा बस स्थानकावरून मोफत बस सेवा आहे यांची, जी की आपल्याला आनंद विहार यांचे निवासस्थान जे आहेत, भक्त निवास जे आहेत तिथे सोडते आणि ही अगदी मोफत आहे. त्यानंतर इथे आपल्याला राहण्याची सोय म्हणलं तर 300 रुपयापासून आपल्याला साधी रूम आहे या भक्त निवासामध्ये ते डिलक्स पर्यंत आहेत, जे 900, 950, 1000 रुपयापर्यंत भेटून जाईल. थोडी वेटिंग असते पण सुंदर आहेत. त्यानंतर हे भक्त निवास असं मोठं एक 4 ते 4.5 एकर मध्ये पसरलेलं आहे. तसेच त्यांचे आनंद विहार या नावाने असे विविध प्रकारचे त्यांचे भक्त निवास आहेत, जिथे आपण राहू शकतो. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्रात स्वच्छतेच्या बाबतीत हिचा अव्वल पहिला नंबर आहे. खूप सुंदर असं ह्यांचं इथं राहण्याचं किंवा इथली स्वच्छता बघून आपल्याला खूप प्रसन्न वाटतं. तसंच आता जेवणावरती जर बघायला गेलं तर आपल्या इथे महाप्रसाद जो असतो तो 70 रुपयात फुल प्रसाद आहे. एनी टाइम आपण बाहेर खाऊ शकतो. त्यानंतर ज्यांची रूम आहे त्यांना 10 ते 12 मोफत प्रसाद दिला जातो. पुढे जर बघायला गेलं तर आपल्याला हे निसर्गरम्य 4 ते 5 एकर मध्ये पसर गेलेलं हे भक्त निवास दिसतात. सगळे भक्त निवास आहेत जे की वेगवेगळे. आणि इथे जर फेमस फूड खायचं झालं तर ह्यांची शेगावची कचोरी ही खूप फेमस आहे. ऍक्च्युली इथं खूप साऱ्या शेगावच्या कचोऱ्या आहेत बघा. कन्फ्युजन होतं, पण काही अशा आहेत की ज्या खूप जुन्या आहेत, ते तुम्हाला तिथे जाऊनच बघावं लागेल. आता आपण चाललोय मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आणि खरंच खूप सुंदर असं मंदिर आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे तर शेगावचं नाव वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी घेतलं जातं. आता इथनं आपण चाललोय श्रीच्या दर्शनासाठी आणि इथे सेवार्थ यांची पात्रदाने वगैरे सगळं व्यवस्थित आणि सगळ्यांचं एक परंपरा, रूढी परंपरानुसार टोपी किंवा हे म्हणजे एक आपली संस्कृती जी आहे ती कायम पुढे नेण्याचा प्रयत्न करतात आहेत. आणि हे शेगावमध्ये खरंच खूप असं सुंदर प्रसन्न वातावरण आहे. एकदा नक्की भेट द्या. आता आपण असंच पुढे जातोय आणि आपण दर्शन रांगेला लागणार आहोत. तर इथे आपलं दर्शन रांगेचं जे आहे इथे आता पात्रदाने आपण सोडून पुढे दर्शनाला जाणार आहोत. खूप एक भव्य असं हे पात्रदान जे आहे कक्ष आहे, जिथे आपण पात्रदाने ठेवू शकतो अगदी मोफत. यानंतर आपण जे आहे श्रीच्या दर्शनाची जी एंट्री पॉइंट आहे तिथली ही दृश्य आहेत. खरंच खूप सुंदर असं इथे यांचं आर्किटेक्ट म्हणा किंवा इथले जे माणसांची जी रिस्पेक्ट दिली जाते ती म्हणा, खरंच खूप सुंदर आहे. शेगाव हे जे आहे हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे बघा. आणि इथे येण्यासाठी आपल्याला आहे ना बस अवेलेबल आहेत, रेल्वे पण भरपूर साऱ्या अवेलेबल आहेत. अकोल्यापासून एक 50 किलोमीटर आहे. आणि हे आपला गाभारा आहे. इथे आम्हाला मोबाईल ऍक्च्युली अलाउड नव्हता, पण मी ह्या गाभाऱ्यापर्यंत नेऊ शकलो. आणि पुढचं जे आहे बघा समाधीचं एक थोडंसं दर्शन झालेलं आहे, ते घेऊ शकलो. तेवढं आपण बघू शकता. आणि खूप अप्रतिम असं ह्यांची एक हे जे स्ट्रक्चर आहे आतमधलं ते गजानन महाराजांचं आपण बघू शकतो. स्वच्छता बघू शकता तुम्ही. आणि ते जे व्यक्ती जे उभे आहेत असे हे सगळे निस्वार्थपणे आणि अगदी मोफत सेवा करत असतात. या सेवेला सुद्धा एक नंबर असतात. अशी म्हणजे एक कमिटी असते. त्या कमिटीनुसार हे प्रत्येक जण आपली नाव नोंदणी करतात आणि त्या नाव नोंदणीमध्ये म्हणजे प्रत्येकाला जेव्हा सेवा घ्यायची असते, घडवायची असते, तेव्हा ते स्वतःहून कॉल करतात की या. हा इथे मस्त शेड टाकलेला आहे त्यांनी. त्यांचे शेड मीन्स एक ताडपदरी टाकलेली आहे व्यवस्थित. त्यांच्या पद्धतीने त्यांनी छाया केलेली आहे, कारण की इथे आसरा देण्यासाठी लोक इथे थंडाव्यामध्ये बसण्यासाठी खूप अशी छान सोय केलेली आहे, बघू शकता. आणि हे मंदिर एकदम मस्त असं मंदिर आहे. आता आपण चाललोय पारायण जे आहे पारायणाकडे, म्हणजे इथे अध्याय वाचू शकतो आपण. आणि आमचं नशीब एवढं मोठं होतं की आम्हाला इथे आरती सुद्धा मिळाली आहे. आणि सगळेजण ह्या आरतीच्या गजरासाठी म्हणजे जागोजागी उभे राहून सगळ्यांनी आरती जिथल्या तिथे स्टँडअप मोडमध्ये आरती अटेंड करायची असते. सगळेजण बघू शकता तुम्ही किती मनोभावे आरती करतात ते. आणि एवढं सुंदर असे गीत आहेत तिथे, खरंच सांगतो तुम्हाला. आता इथे हे सेवादारी जे आहेत, तिथे जे सेवेला लोक येतात त्यांच्यासाठी हे भोजनालय आहे. एकदम स्वच्छ बघू शकता तुम्ही. पाण्याचं म्हणजे वॉशरूम म्हणा किंवा काही एकदम सुटसुटीत आणि एकदम व्यवस्थित आहे.
हे महाप्रसादालय आहे. आपण दर्शनानंतर इथे मोफत सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत महाप्रसादाचा लाभ घेऊ शकतो. ही पूर्ण लाईन असते, पण आम्ही सकाळी सकाळी आल्यामुळे आमच्या एवढी गर्दी नव्हती. आम्हाला डिरेक्टली वरती जाऊन हे भोजनाचा लाभ घेता आला. त्यानंतर बघताय तुम्ही इथे शेगावच्या गजानन महाराजांचा म्हणजे अध्यायामध्ये पण लिहिलेलं आहे त्यांच्या, की इथे जो आहे झुणका भाकरीचा मान आहे, म्हणजे पिठलं भाकर. आता भाकर तर इथं करणं पॉसिबल नाही आहे यांच्यासाठी, पण यांनी चपाती म्हणजेच पोळी आणि बेसन ह्याला महत्त्व देऊन बाकी अशा पद्धतीने खूप छान असं जेवण मिळतं. आणि हे पण एकदम अगदी पोटभर तुम्ही खा, फक्त उष्ट सोडू नका, असा यांचा नियम आहे. एकदम छान पद्धतीचं जेवण केल्यानंतर आपण येतो बाहेर बघताय तुम्ही एकदम मार्केट असं फुल भरलेलं असतं शेगावमध्ये. बघू शकता शेगावच्या कचऱ्या वगैरे. हे सगळं बघितल्यानंतर आपण प्रसन्न झालोय. आजचा दिवस इथेच संपला आणि गजानन महाराज की जय.